नमस्कार. आज आपण पेपर 6 थेरीमधला बघणार आहोत. यामधील पहिला प्रश्न आहे, वी कॅन चेंज द स्लाइड बॅकग्राऊंड ओनली ऑफ वन स्लाइड आउट ऑफ ऑल द स्लाइड्स. म्हणजे बघा, पॉवर पॉईंटमध्ये वेगवेगळ्या स्लाइड आपण इथे ॲड करूया. बऱ्याच वेळेला काय होतं की एक बॅकग्राऊंड आपण अप्लाय केली. समजा आपण इथे डिझाईनमध्ये गेलो आणि इथं क्लिक केल्यानंतर काय होतं बघा, जी आपण अप्लाय केली ती सगळीकडे होते. परंतु इथं प्रश्न असा विचारला आहे की एका वेळेला आपण एकाच याला अप्लाय करू शकतो का किंवा शकतोय, ट्रू आणि फॉल्ससाठी. तर मला फक्त याचं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. तर तुम्ही या थीमवरती जाऊन राईट क्लिक करून अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड म्हटला तर फक्त एकालाच तुम्ही चेंज करू शकताय, किंवा इथं जाऊन सुद्धा तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकताय फक्त एका स्लाइडचं. म्हणजे हा जो ट्रू आणि फॉल्ससाठी विचारलेला आहे, वी कॅन चेंज द स्लाइड बॅकग्राऊंड ओनली ऑफ वन स्लाइड, तर हे ट्रू आहे. हँडआउट्स आर प्रिंटेड कॉपी ऑर नोट्स ऑफ द डॉट 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 फाईल. पॉवर पॉईंटमध्ये आपण ज्या काय स्लाइड्स तयार करतो त्याच्या जर आपण प्रिंट काढल्या तर त्याला हँडआउट्स असं म्हटलं जातं. कॅरेक्टर स्पेसिंग ऑप्शन इज अवेलेबल इन डॉट 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 ग्रुप इन पॉवर पॉईंट. दोन अक्षरांमधील अंतर कमी जास्त करण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागतं असं विचारलेलं आहे. तर फॉन्ट या ग्रुपमध्ये जाऊन आपण दोन अक्षरांमधील अंतर कमी जास्त करू शकतो. इन ईमेल मेसेज डॉट 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 पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेत, सब्जेक्ट, ईमेल ॲड्रेस, अटॅचमेंट आणि सिग्नेचर. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ईमेल ॲड्रेस. 5वा प्रश्न आहे, डॉट 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 की इज यूज्ड टू सी द लिस्ट ऑफ द टाइप्ड इंटरनेट ॲड्रेस. तर कुठली की उपयोगाची पडेल असं विचारलेलं. इथे 4 ऑप्शन दिलेत आपल्याला, F1, F2, F3 आणि F4. तर त्याचं उत्तर आहे F4. 6वा प्रश्न आहे, फॉर रायटिंग न्यू ईमेल डॉट 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 ऑप्शन इज यूज्ड इन जीमेल. आता समजा मी इथं जातो आणि जीमेल अकाउंटमध्ये जातो. इथे मी ओपन करतो आणि इथं मी जीमेलमध्ये गेलो आणि मला जर एखाद्याला नवीन मेल करायचा असेल तर नवीन मेल करण्यासाठी आपल्याला क्लिक करावं लागतं कंपोज या बटनावरती. याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, नवीन मेल दुसऱ्याला पाठवू शकता. आणि तोच प्रश्न इथे विचारलेला आहे की नवीन मेल तुम्हाला पाठवायचा असेल तर कोणता ऑप्शन उपयोगाचा आहे. ऑप्शन दिलेत, न्यू मेल, कंपोज, राईट मेल, कन्स्ट्रक्ट मेल. तर याचं उत्तर आहे कंपोज. डाटा इज प्रोसेस्ड विथ द हेल्प ऑफ डॉट 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 टू जनरेट नेसेसरी आउटपुट. तर इथं ऑप्शन दिलेत, प्रोसेस, कंट्रोल, डाटा आणि प्रोग्रॅम. तर प्रोग्रॅमचा वापर करून आपण काय करत असतो, आउटपुट जनरेट करत असतो. 8वा प्रश्न आहे, मोडेम कॅन प्रोव्हाइड बोथ इनपुट अँड आउटपुट इन्फॉर्मेशन. मोडेम हे असं डिव्हाइस आहे जे टेलिफोन लाईन आणि कम्प्युटर यांच्यामध्ये वापरून इंटरनेट ॲक्सेस केला जातो. टेलिफोन लाईनकडून जो येणारा डेटा आहे तो ॲज अ इनपुट म्हणून मोडेम स्वीकारत असतं आणि त्याच्यामधून जो आपल्याला कम्प्युटरकडे डेटा पाठवला जातो तो आउटपुट म्हणून पाठवला जातो. याचं उत्तर जे आहे ते आहे ट्रू. म्हणजे दोन्ही सुद्धा इन्फॉर्मेशन मोडेम ॲक्सेप्ट करत असतो, इनपुट आणि आउटपुट. 9वा प्रश्न आहे, इंटरनेट्स इनिशियल डेव्हलपमेंट वॉज सपोर्टेड बाय डॉट डॉट डॉट. NSF नेट, फॅक्स, टेलनेट, ARPANET. तर ARPANET ही जी संस्था होती किंवा पूर्वी इंटरनेटलाच ARPANET असं म्हटलं जायचं. तर ARPANET हे त्याचं उत्तर आहे. 10वा प्रश्न आहे, विच ऑप्शन इज यूज्ड टू इन्शुअर कनेक्शन विथ जीमेल सर्व्हर इज डिस्कनेक्ट. जीमेलच्या सर्व्हरमधून तुम्ही बाहेर पडलेला आहात हे तुम्ही कशातून दाखवून द्याल. ऑप्शन दिलेत, लॉग आउट, साइन अप, लॉग इन, साइन इन. तर जेव्हा आपण लॉग आउट म्हणतो तेव्हा जीमेलमधून आपण बाहेर पडतो. 11वा प्रश्न आहे, .docx इज डॉट 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 फाईल एक्सटेन्शन. ऑप्शन दिलेत, नोटपॅड,
वर्ड 2003, वर्ड 2007 to 2010 and वर्ड 97. तर वर्ड 2007 ते 2010 या फाईलमध्ये किंवा या व्हर्जनमध्ये ज्या का फाईल्स तुम्ही बनवाल वर्डच्या, त्याचं एक्सटेन्शन आहे .docx. त्याच्यानंतर आहे डेटा स्टोरिंग कॅपॅसिटी ऑफ DVD इज अबाउट .217 GB. 4.7 GB असे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन आपल्याला दिले 4.7, 10 GB, 1 GB, 9 GB. तर उत्तर आहे 4.7 GB. 13वा प्रश्न आहे अप एरो. दिस एरो की इज यूज्ड टू मूव्ह द कर्सर ऑन द लाईन ... तर वरच्या लाईनला आपल्याला जाण्यासाठी याचा उपयोग केला जातो, म्हणजे अबाव. राईट, लेफ्ट, बिलो आणि अबाव असे ऑप्शन आहे, तर अबाव त्याचं उत्तर आहे. 14वा प्रश्न आहे इन MS वर्ड ... शॉर्टकट की इज यूज टू ओपन अ स्टोअर डॉक्युमेंट. तर इथं ऑप्शन दिलेत बघा, Ctrl+O, Ctrl+J, Ctrl+R, Ctrl+B. तर याचं उत्तर आहे Ctrl+O, ज्याच्यामुळे आपण डॉक्युमेंट ओपन करू शकतो. आणि 15वा प्रश्न आहे इन MS वर्ड टू ओपन अ न्यू डॉक्युमेंट ... टॅब इज यूज्ड. तर त्याचं उत्तर आहे फाईल. बघा, एडिट, व्ह्यू, फाईल आणि फॉर्मॅट असे ऑप्शन आहेत, तर उत्तर आहे फाईल. सबमिटवर क्लिक करूया. व्ह्यू स्कोअरमध्ये जाऊया. तर इथं तुम्हाला दिसेल आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण 6वा पेपर सोडून बघितलेला आहे. धन्यवाद.